काय सांगाल आज जागतिक महिला दिवस निमित्ताने शिवसेनेचे संवाद यात्रा आणि थेट आपण मोठ्या संख्येमध्ये महिला या ठिकाणी कार्यक्रमात पोहोचलो. कशा पद्धतीने एकंदरीत कार्यक्रमाचं स्वरूप आहे आणि महिलांसाठी आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे. मला वाटते की महिलांना एकच पाहिजे, ते आहे सम्मान. जे तुम्ही सम्मान दिलं तर आम्हाला खूप छान वाटते, पण एक दिवससाठी नाही, वर्षभर. आता तुम्ही बघितलं तर महिलाचं प्रतीक आहे भक्ती आणि श्रद्धा आणि शक्ती. ते शक्ती तर आहे एक महिलांना, परंतु भक्तीची आवश्यकता पण आहे. महिलांना पाहिजे की आम्हाला शिक्षा भेटणार, आम्हाला शिक्षासोबत सुरक्षा पाहिजे आणि आम्हाला आत्मनिर्भर व्हायचं आहे. तर हेच एक लक्ष्य आहे आणि अभिनंदन ते महिलांना जे सकाळी 5 वाजता उठते, विरार लोकल घेऊन चर्चगेटला येते, दिवसभर काम करते, परत जाऊन घरी मुलांचा अभ्यास करते, त्यानंतर जेवण देते सगळ्यांना आणि मल्टीटास्किंग म्हणजे हे एक प्रतीक आहे. तर अभिनंदन एक महिलांना पूर्ण देशमध्ये. आजचा आपण कार्यक्रमाचं स्वरूप पाहिलं तर या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाने झाली बैठक. आदरणीय काय नेमकी आदरणीय एकनाथजी शिंदे आणि आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे त्यांच्या नेतृत्वामध्ये पक्ष वाढवायचं आहे आणि ते नक्कीच होईल. आणि इकडे अंधेरी पूर्वमध्ये, अंधेरी पश्चिममध्ये आणि गोरेगावमध्ये इतकी सक्रिय कार्यकर्ता आहे. तर BMCच्या निमित्त आम्ही नक्कीच एकत्र काम करू. पालिका निवडणुकीत युती पाहायला मिळेल का नक्कीच. एक आज महिला दिवस आहे. जुहू परिसरामध्ये एक महिलांनी महिलावर अटॅक केला, कसा? मला वाटते की महिलांचा सन्मान करायचं आणि जे कानून हातमध्ये घेतलं तर शासन प्रशासनला त्यांचं काम करायचं आणि ते काम करून हे एक स्पष्ट मला सांगायचं आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिवस मध्ये एक महिलांना दुसऱ्या महिलांचा सन्मान नक्कीच करू. दुसरीकडे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्राईमचे रेशो वाढला. एका दिवसात 3 घटना, पोलीस आयुक्तांना माहिती नाही. सध्या कसा पाहता पुण्याच्या या घटनेत? मला वाटते की महिलांच्या सुरक्षा एक खूप मोठं गोष्ट आहे आणि नक्कीच आमचे आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याप्रमाणे काम करू. शासन प्रशासन सक्रिय आहे आणि एकाच घटना म्हणजे एक स्टिरियोटाइप नाही करायचं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.